गूढ पासबुक. रात्रीचे 9:30 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. फक्त भिंतीवरचं घड्याळ टिकटिक करत होतं. आईच्या जाण्याला आज 13वा दिवस होता. संपूर्ण घरात अजूनही तिचा सुगंध दरवळत होता. स्वयंपाकघरात ठेवलेली तिची आवडती स्टीलची डबी, देवघरात ठेवलेली चष्म्याची केस आणि खुर्चीवर नीट घडी करून ठेवलेली तिची शाल, सगळं तसंच होतं. रोहन एकटाच आईचं कपाट आवरत होता. प्रत्येक वस्तू हातात घेताना त्याच्या डोळ्यात पाणी येत होतं. आई, इतक्या लवकर का गेलीस? तो स्वतःशीच पुटपुटला. कपाटाच्या खालच्या बाजूला एक छोटासा लोखंडी डब्बा दिसला. आईने हा डब्बा कधीच कोणाला हात लावू दिला नव्हता. थरथरत्या हाताने त्याने तो उघडला. आत काही जुन्या छायाचित्रांचा गट्टा, काही पावत्या आणि एक जुनं बँक पासबुक होतं. इतकं जुनं पासबुक? कुतूहलाने त्याने ते उघडलं. पहिल्या काही पानावर नेहमीचे व्यवहार होते, पण अचानक त्याची नजर एका नोंदीवर थांबली. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला 10,000 एका अनन्या देशमुख नावाच्या खात्यात जमा होत होते. 1 महिना नाही, 1 वर्ष नाही, सलग 15 वर्ष. रोहन हादरला. अनन्या देशमुख ही कोण आहे? आईने कधीच या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्याने पुन्हा पुन्हा पासबुक चाळलं. प्रत्येक महिन्यात एकही हप्ता चुकला नव्हता. त्याच्या मनात विचाराचं वादळ उठलं. आई कोणाला पैसे पाठवत होती आणि आम्हाला का सांगितलं नाही? तेवढ्यात त्याची पत्नी पूजा खोलीत आली. काय झालं? एवढा का घाबरलास? रोहनने पासबुक तिच्या हातात दिलं. पूजाने काही क्षण ते पाहिलं. तिच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. रोहन, ही कोण असू शकते? मला काहीच माहिती नाही. दोघेही रात्रभर झोपू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन थेट बँकेत गेला. त्याने व्यवस्थापकाला पासबुक दाखवलं. व्यवस्थापक संगणकावर काही तपासू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला, सर, आम्ही खात्याची वैयक्तिक माहिती देऊ शकत नाही, पण एवढंच सांगू शकतो, हे पैसे गेली अनेक वर्ष नियमित जात आहेत. रोहनचं मन आणखी अस्वस्थ झालं. बँकेतून बाहेर पडताना त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो, रोहन बोलताय? हो, समोरून शांत आवाज आला. तुमच्या आईबद्दल मला काही सांगायचं आहे, पण फोनवर नाही. तुम्ही कोण? क्षणभर शांतता पसरली आणि समोरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं, अनन्या देशमुख. अजूनही तुमच्या आईची वाट पाहते आहे. फोन लगेच कट झाला. रोहनच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. ही अनन्या कोण होती? आणि आईने तिच्यापासून 15 वर्ष कोणतं गुपित लपवलं होतं? रोहन त्या अनोळखी फोन करणाऱ्याला भेटेल आणि त्याला आईच्या आयुष्याशी जोडलेला असा धक्कादायक धागा सापडेल की त्याचा आईबद्दलचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल. पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.